अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण झालं। राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी रामलीलांचं आयोजनही करण्यात आलं। पण भवानीमध्ये रामलीला सुरू असतानाच हनुमानाची भूमिका करणाऱ्याचा मृत्यू झाला। हनुमानाची भूमिका करत असलेल्या हरीश मेहता यांना हृदयविकाराचा धक्का बसला। बराच काळ तिथं उपस्थित असलेल्यांना नेमकं काय झालं हे समजलं नाही। हरियाणाच्या भवानी शहरामध्ये जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। गाणं संपल्यानंतर हनुमानाची भूमिका साकारलेले हरीश मेहता मंचावर आले आणि ते श्रीरामांची भूमिका करणाऱ्या चरण स्पर्श करण्यासाठी वाकले। श्रीराम समोर झुकल्यानंतर हरीश मेहता तिथंच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। रामलीलामध्ये हनुमानाला श्रीरामांच्या चरणांची पूजा करायची होती, त्यामुळे प्रेक्षकांना बराच वेळ हरीश मेहता पूजा करत आहेत असं वाटलं। मंचावर उपस्थित असलेल्यांनी हरीश मेहता यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठलेच नाही। यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांना मृत घोषित केलं। मृत्यू झालेले हरीश मेहता वीज विभागात जेईच्या पदावरून निवृत्त झाले होते। मागच्या 25 वर्षापासून ते हनुमानाची भूमिका साकारत होते। दरम्यान आयोजकांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे। आजच्या कार्यक्रमादरम्यान रामलीला सुरू होती तेव्हा श्रीरामांच्या चरणी झुकलेले हनुमान पुन्हा उठलेच नाही। त्यांना जवळच्या अंचल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण हॉस्पिटलला जायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता असं आयोजकांनी सांगितलं।